तुम आगे बढ़ो, अप्पा साहेब तुम आगे बढ़ो। आजच्या या निर्धार मेळाव्यासाठी खास करून मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे पालकमंत्री खानदेशची मुलुक मैदान तो भाऊसो गुलाबरावजी पाटील त्यांच्या समोर उपस्थित असलेले मुक्ताईनगरचे आमदार तरुण तडफदार आमदार आदरणीय चंद्रकांतजी पाटील धन्यवाद दादा। भुसावळहून खास या ठिकाणी मान्य आप्पासाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आणि आजच्या आपल्या या निर्धार मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आलेले मान्य अनिल भाऊ चौधरी यांचं स्वागत डॉक्टर विशाल राजपूत दादा यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख मान्य निलेश पाटील साहेब हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत। मी पाचोरा उपजिल्हा प्रमुख मान्य किशोर भाऊ बारावकर आणि आमचे शहर प्रमुख सुमित सावंत
यांना विनंती करतो की त्यांनी संयुक्तपणे निलेश भाऊंचा या ठिकाणी स्वागत सत्कार करावा। या ठिकाणी मी विनंती करतो आपल्या पाचोरा नगर परिषदेचे माजी नगरसेवक नशीर शेठ बागवान, अयूब भाऊ बागवान, रफिक शेठ बागवान हे या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी कृपया मंचावर येऊन बसण्याची कृपा करावी। अयूब भाऊ बागवान, नशीर शेठ बागवान, रफिक भाऊ बागवान। आज या अभिष्टचिंतन सोहळ्यात होणार शुभेच्छांचा वर्षाव आणि एकजूट होण्याचा निर्धार सक्षम साथ देण्याचा निर्धार, योग्य निर्णय घेण्याचा निर्धार, विजयी होण्याचा। आणि हाच निर्धार या ठिकाणी होणार आहे पक्षप्रवेशाचा। आपल्यामध्ये नवजित जे प्रतिनिधी आहेत त्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी हॅलो 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 या ठिकाणी भारतीय जनता पक्षातून या ठिकाणी माननीय विनोद भाऊ तराळ हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत। माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय विनोद भाऊ तराळ हे उपस्थित झालेले आहेत। मी युवराज आबांना विनंती करतो, मी पीए दादांना विनंती करतो, आपल्या बाजार समितीचे उपसभापती माननीय पीए दादांना विनंती करतो त्यांनी विनोद भाऊ तराळ यांचं या ठिकाणी स्वागत करावं। या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा आपण घेणार आहोत। भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक तथा एकदम स्पीड मध्ये माजी नगरसेवक ॲडव्होकेट योगेश पाटील, ज्यांना दादू म्हणून सर्वजण या ठिकाणी परिचित आहेत, असे ॲडव्होकेट योगेश दादू, योगेश जगन्नाथ पाटील यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय। जागृती विद्यालयाचे ते चेअरमन सेक्रेटरी आहेत। त्यांच्या समवेत प्राध्यापक रवींद्र चव्हाण सर, सोमनाथ पवार, सावंत सर, शुभम चव्हाण, विनायक पवार, श्री सुनील पाटील, डीपी पाटील, आर पाटील या सगळ्यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय। माझी या सर्व बांधवांना विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी मंचावर तात्काळ उपस्थित व्हायचंय। मी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाब भाऊ आणि आप्पासाहेबांना विनंती करतो, आमदार चंद्रकांत दादांना विनंती करतो, आपण या मान्यवरांना पक्षात प्रवेश देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं। जनतेसाठी अविरत काम करणारे आप्पासाहेब, त्यांच्यावरील विश्वास आपल्याला देतो शक्ती, प्रगतीचा मार्ग राखतो त्यांच्याप्रती निष्ठा आणि भक्ती। चला जनहो, हातात हात घेऊया, पुढे सरसावूया। पाचोरा भडगाव तालुक्याच्या हितासाठी आपण पुन्हा सगळे एकत्र येऊया। या ठिकाणी मोठ्या दिमाखात पक्षप्रवेश सोहळा संपन्न होते। भडगाव तालुक्याच्या वतीने हक्कदार धन्यवाद। तसेच जामनेर विधानसभा क्षेत्रातील प्रवेश करणाऱ्या बांधवांची देखील मी या ठिकाणी यादी घेतो। कृपया सगळ्यांना विनंती आहे, आपण तात्काळ या ठिकाणी यायचंय।
उबाठामधून या ठिकाणी रवींद्र आत्माराम पवार, किशोर जयसिंग पवार, करण माळी, सचिन रामाने, विष्णू सकट, लखन सकट, प्रकाश पवार, पवन सपकाळे, राहुल सोनोने, दीपक मरसाळे, अंकुश बाविस्कर, आकाश निकाळजे, सचिन काकोळे, बंटी मरसाळे या सर्वांना विनंती आहे जामनेर विधानसभा मतदारसंघातील हे सर्व मान्यवर आज उबाठा आणि भाजपा पक्ष सोडून शिवसेना पक्षात प्रवेश करताय। मी मान्य गुलाब भाऊंना, मान्य आप्पासाहेबांना, मान्य चंद्रकांत दादांना विनंती करतो आपण या सर्वांना पक्षात प्रवेश देऊन त्यांचं शिवसेनेत स्वागत करावं। आपण वेळेचं आणि वातावरणाचं भान राखता हा सोहळा लवकरात लवकर पुढे सरकवणार आहोत। या ठिकाणी महिला आघाडीच्या सरिताताई माळी या सुद्धा उपस्थित झालेल्या आहेत। मी आमच्या शहराध्यक्षा मंदाकिनीताई पारोचे यांना विनंती करतो की त्यांनी सरिताताई माळी यांचं या ठिकाणी स्वागत करावं। महिला आघाडीच्या सरिताताई माळी यांचं या ठिकाणी शहराध्यक्षा मंदाकिनीताई पारोचे स्वागत करतायत। तसेच दुसऱ्या बाजूला जामनेर विधानसभा मतदारसंघातून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा होतोय। भडगाव तालुक्याच्या वतीने या ठिकाणी माननीय राजेंद्र जिबू आणि विकास तात्या यांना विनंती आहे त्यांनी मान्य गुलाब भाऊंचं या ठिकाणी स्वागत सत्कार करायचा आहे। विकास तात्या आणि राजेंद्र जिबूंना विनंती आहे त्यांनी भडगाव तालुक्याच्या वतीने या ठिकाणी मान्य गुलाब भाऊंचा सत्कार करायचा आहे। व्यासपीठावर त्वरित यायचं आहे। यानंतर जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लोकनेते माननीय कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांच्या खंबीर नेतृत्वात झालेल्या पाचोरा शहराच्या विकासाची प्रेरणादायी कहाणी आता आपण स्पेशल डॉक्युमेंटरीद्वारे बघणार आहोत। मी तांत्रिक तज्ञांना विनंती करते की त्यांनी लवकर ती डॉक्युमेंटरी सज्ज करायची आहे। पाचोरा शहरातून विविध भागातून येत असलेल्या सर्व महिला भगिनींना विनंती आहे कृपया समोर काही खुर्च्या या ठिकाणी रिकाम्या आहेत, आपण मागे न थांबता कृपया सर्वांनी समोर येऊन खुर्च्यांवर बसायचंय। मागे उभ्या असलेल्या सर्व बांधवांना विनंती त्यांनी कृपया मंचाच्या समोर येऊन बसण्याची कृपा करावी। महिला भगिनींमध्ये काही खुर्च्या या ठिकाणी रिकाम्या दिसत आहेत। आपल्या शिवसैनिक युवा सैनिकांना विनंती आहे त्यांनी महिला भगिनींची बसण्याची या ठिकाणी व्यवस्था करावी। विकासाच्या प्रेरणादायी कहाणीची डॉक्युमेंटरी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। लवकरच डॉक्युमेंटरी रद्द करायची आपल्याला। यानंतर काही आपण प्रकाशन घेणार आहोत। साप्ताहिक कार्यसम्राट संकल्प अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे। याशिवाय साप्ताहिक गिरणेच्या पारावर साप्ताहिक कार्यसम्राट संकल्प या अंकाचं प्रकाशन या ठिकाणी प्रथम अंकाचं प्रकाशन संपादक किशोर बारावकर आणि त्यांच्या संपादकत्वाच्या खाली आजचा हा अंक प्रकाशित होतोय। मी मान्यवरांना विनंती करतो मान्य गुलाब भाऊ, मान्य आप्पासाहेब सर्वांना त्यांनी कृपया या ठिकाणी कार्यसम्राट अंकाचं या ठिकाणी प्रकाशन करावं। सोबतच गिरणेच्या पारावर संपादक विठ्ठलराव एन मराठे यांच्या दिवाळी अंकाचं सुद्धा प्रकाशन या ठिकाणी होणार आहे।
वाढदिवस येतो तसा जातोही, पण हा दिवस येतो नवा निर्धार करण्यासाठी, भविष्यासाठी भक्कम उभं राहण्यासाठी आणि आकाशाला यशाची कीर्तीची गवसणी घालण्यासाठी. आप्पासाहेबांची कारकीर्द ही कायमच वादळी राहिली आहे, पण या वादळातही भक्कम उभे राहणारे कल्पवृक्ष आमचे आप्पासाहेब, आणि या कल्पवृक्षाची मुळे भक्कम बळकट व्हावी यासाठीच आपण सर्व मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. आपण आप्पासाहेबांची आगामी कारकीर्द आणि जीवन यशाने आनंदाने भरून निघो ही प्रार्थना करूया आणि मनोगताकडे वळणार आहोत आपण लगेच. यानंतर मी विनंती करतो आपल्या युवती सेनेच्या राज्य पदाधिकारी आप्पासाहेबांच्या कन्या डॉक्टर प्रियंकाताई पाटील यांना त्यांनी कृपया आजच्या या मेळाव्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर प्रियंकाताई पाटील. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले, हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आम्हा सर्व युवा सैनिकांचे प्रेरणास्थान श्रीकांत शिंदे साहेब, आज इथे आवर्जून उपस्थित पाणी पुरवठा तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब, चंद्रकांतजी पाटील साहेब, विष्णूजी भंगाळे साहेब, कोणाचं नाव मी विसरली असेल तर मला माफ करा, सन्माननीय व्यासपीठ, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पाचोरा भडगाव मतदारसंघात हॅट्रिक करून ज्यांनी विजय प्राप्त केला असे आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय कार्यसम्राट किशोरप्पा पाटील साहेब. आमच्या आत्यासाहेबांमुळे दिशाभूल झालेले, रस्ता चुकलेले, पण आता ज्यांची घर वापसी झालेली आहे अशा निष्ठावान शिवसैनिकांचं देखील मी स्वागत करते. उपस्थित सर्व मायबाप जनता, शिवसेना, युवसेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, आप्पासाहेबांच्या लाडक्या बहिणी, आज आप्पासाहेबांचा 56वा वाढदिवस आहे. तुमच्या सगळ्यांच्या वतीने पप्पा मी तुम्हाला एवढ्या शुभेच्छा देते की जास्तीत जास्त जनकल्याण जसं होत आलंय तसंच तुमच्या हातून होत राहो. ईश्वर तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य देवो. या मतदारसंघाचा कायापालट तुमच्या हातून हो आणि कितीही अडचणी आल्या तरी त्यांच्यावर मात करण्याची शक्ती आई जगदंबे तुम्हाला देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आजच्या या मेळाव्याचं कारण म्हणजे येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. मला माहितीये बऱ्याच जणांची तुमच्यापैकी इच्छा होती की नगराध्यक्ष पदासाठी मी उभं राहावं आणि ज्या मिनिटाला महिला आरक्षण जाहीर झालं माझा फोन हँग झाला आणि तुमच्या शुभेच्छांनी माझा फोन भरला. सर्वप्रथम तुम्ही भरभरून जे प्रेम मला दिलं त्यासाठी मी खूप खूप आभार मानते. एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगायला आवडेल की कुठल्याही मुला किंवा मुलीच्या आयुष्यात हा क्षण किती अमूल्य असतो ते त्या व्यक्तीलाच माहिती असतं की जेव्हा एक सामान्य जनता तुमच्या नावाचा आग्रह जेव्हा तुमच्या आई वडिलांकडे करते की या पदासाठी तुमची मुलगी किंवा मुलगा आम्हाला योग्य वाटतं आणि तुम्ही माझ्या सगळ्यांनी माझ्या नावाचा आग्रह जो आप्पासाहेबांकडे केला त्याच्याने माझं मन इतकं भरून आलं. खूप समाधानी वाटली की कुठेतरी काहीतरी चांगलं केलं असेल आणि फार छान वाटलं. त्याच्यामुळे ती भावना मी व्यक्त करू शकत नाहीये. खूप आनंद झाला. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचं पहिलं तर तुम्ही दाखवलेल्या प्रेमासाठी आभार मानते.
पण जेव्हा आम्ही सगळ्यांनी बसून चर्चा केली तेव्हा मी आप्पासाहेबांना सुचवलं की मी कितीही प्रयत्न केला, मी पुण्याला असते, मी कितीही प्रयत्न केला, मी आठवड्यातनं 2-3 दिवस इथे असण्याचा प्रयत्न केला, काहीही केलं तरी जी व्यक्ती 24 तास तुमच्यासाठी इथे उपलब्ध असेल त्या व्यक्ती इतका न्याय मी तुम्हाला कदाचित देऊ शकणार नाही. त्यामुळे मी आप्पासाहेबांना एक सुचवलं की आपल्या माजी नगराध्यक्ष सुनीताताई किशोरप्पा पाटील माझ्या आई साहेब या असं मला वाटतं की या पदासाठी त्या योग्य असतील असा सुझाव मी त्यांना दिला. आता त्यावर आप्पासाहेब आपण 2 मिनिटं थांबून घेऊयात यांचं. कृपया ढोल ताशे बंद करायचे, ढोल ताशे बंद करायचे, ढोल ताशे बंद करा. तर असा विचार मी माझा आप्पासाहेबांजवळ मांडला. आता याबद्दल त्यांना काय वाटतं हे आपल्याला लवकरच कळेल. त्यांना माझ्या या निर्णयाबद्दल, मी सुचवलेल्या गोष्टीबद्दल काय वाटतं ते सरप्राईज आपल्याला लवकरच त्यांच्याकडून कळेल की त्यांनी नक्की कोणाला नगराध्यक्ष पदासाठी ज्याचं नाव विचार केलंय ते आपल्याला लवकरच कळेल. मागील काळात काहीतरी लाट आली होती ना, ती निष्ठेची, ती मशाल आहे का विझलीये? गेली का? अच्छा. मला राजकारणात कधीही यायचं नव्हतं, माझी कदापिही इच्छा नव्हती, पण फक्त आप्पासाहेबांनी हा निर्णय घेतल्यामुळे मला माझ्या शिवसैनिकांना असं वाऱ्यावर सोडता आलं नाही. तात्यांनी असे विचारांची तडजोड होऊ दिले असते का? त्यांनी हे सहन केलं असतं का? कदापिही नाही. त्यांनी अशी निष्ठा सोडली असती का? अशी गद्दारी केली असती का? ही सहन केली असती का तात्यासाहेबांनी? म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला आणि शिवसेनेत यावं लागलं. अरे लाज वाटली पाहिजे स्वतःला निष्ठावान आणि माझ्या बापासाठी गद्दार शब्द वापरताना. अरे आप्पासाहेब कालही शिवसेनेत होते, आजही येते, उद्याही राहणार, पण 50,000 लोकांचा विश्वासघात करून त्यांच्या मनावर जो हा डाग तुम्ही बनवलाय त्याला तुम्ही कधीही पुसू शकणार नाही, हे लक्षात ठेवायचंय. भावाला पाडण्यासाठी वाटेल ते प्रयत्न केले, निष्ठेचं ढोंग करून लोकांचा वापर केला, आणि आज जेव्हा खरोखर तुमच्या कार्यकर्त्यांना, तुमच्या लोकांना तुमची गरज होती तेव्हा त्यांना वाऱ्यावर सोडून तुम्ही बीजेपीत प्रवेश केलात. अरे जी व्यक्ती भावाची होऊ शकली नाही, पक्षाशी होऊ शकली नाही, कार्यकर्त्यांची होऊ शकली नाही, ती जनतेची कधीच होऊ शकणार नाही. आप्पासाहेबांना पाडण्यासाठी किती किती लोकांना एकत्र यावं लागतं हो. अरे एकत्र येऊन तुम्ही किती चक्र बनवलेत ना, तर हा कलियुगातला अभिमन्यू आहे. हा चक्र तोडणार पण आणि जिंकणार पण. माझे आजोबा तात्यासाहेब आरो पाटील हे दूरदृष्टिकोन असलेले नेते होते. त्यांना माहिती होतं की माझ्या नंतर कोणी शिवसेनेची धुरा खंबीरपणे इथे सांभाळू शकेल, माझ्या शिवसैनिकांना जो खंबीरपणे सांभाळू शकेल असा व्यक्ती माझा राजकीय वारसदार किशोरप्पाच होऊ शकतो. म्हणून त्यांनी किशोरप्पांना त्यावेळी आपला राजकीय वारसदार घोषित केलेला होता. आणि सगळी परिस्थिती आणि सगळी आमच्या आत्यासाहेबांची खिचडी पाहता
खरंच वाटतंय की तात्यासाहेबांचा निर्णय अगदी योग्य होता. इतक्या खंबीरपणे ही शिवसेना इतक्या वर्षापासून आप्पासाहेबांनी सांभाळली. आज मला माझ्या आजोबांच्या निर्णयाचा फार अभिमान वाटतोय की अगदी योग्य व्यक्तीच्या हातात त्यांनी शिवसेनेची धुरा सोपली. ज्या प्रकारे विधानसभेवर आपण भगवा फडकवला, त्याच प्रकारे येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते. वेळ कमी असल्या कारणाने तुम्हा सर्वांचे प्रेम, तुमचे असलेला माझ्या मागे तुम्ही दिलेला सपोर्ट, त्या सगळ्यासाठी मी तुमचे आभार मानते. तुम्ही असेच आप्पासाहेबांमागे उभे राहाल आणि त्यांची साथ द्याल आणि जास्तीत जास्त आपल्या जागा पुढे निवडून येतील अशी आशा करते. आणि नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भगवा फडकला राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. ढोल ताशा वादकांना नम्र विनंती आहे की आपलं वादन काही बंद ठेवायचं आहे. आपला हा सोहळा सुंदररित्या आपल्याला पुढे न्यायचा आहे. आपलं प्रेम असंच अबाधित राहू द्या आणि आपलं ढोल वादन तात्पुरतं थांबवा. टेंटवाल्या बांधवांना विनंती, कृपया या मुख्य मंचावरचा जो काही फुलांचा हार लावलेला आहे तो कृपया काढून घ्या. विविध प्रभागातून, गटातून, गणातून इच्छुक असलेले सर्व शिवसैनिक या ठिकाणी आपापलं शक्ती प्रदर्शन करत आहेत. निश्चितपणे आपल्या भावनांची दखल या ठिकाणी वरिष्ठ घेऊन आपल्याला योग्य तो प्रतिसाद देतील असा विश्वास कृपया सर्वांनी या ठिकाणी बाळगायचा आहे. पाचोरा भडगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय किशोरप्पा पाटील म्हणजे मनाने, देहाने, वाचेने मांगल्य जपणारे, सर्वांच्या मनांचा, मताचा आदर करणारे आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकणारे त्यांचे सुपुत्र माननीय युवा नेते सुमितदादा पाटील आणि त्यांची सुपुत्री माननीय डॉक्टर प्रियंकाताई पाटील आणि या तिघांना मोठ्या धैर्याने, एकनिष्ठेने ओळणाऱ्या आमच्या लाडक्या सुनीताताई पाटील. आज सबंध कुटुंबच या गौरवपीठावर विराजमान झालंय. जणू विकासाचं नव पर्व या व्यासपीठावर अवतरलंय. या सबंध कुटुंबासाठी तुम्हा सर्वांच्या साथीची मजबूत ढाल इथे समोर पाहायला मिळते. हा गौरवाचा, अभिमानाचा क्षण, याची डोळा, याची देहा मी पाहते. या ठिकाणी एक छोटा पक्ष प्रवेश होतोय. शिंदाड तालुका पाचोरा येथील उभाटाचे शाखा प्रमुख सुधाकर पुंडलिक पाटील यांचा पक्ष प्रवेश होतोय. मी आप्पासाहेबांना आणि मान्य भाऊंना विनंती करतो त्यांना या ठिकाणी पक्षात प्रवेश देऊन त्यांचं स्वागत करावं. यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य मान्य विकास तात्या पाटील यांना विनंती करतो की त्यांनी तात्काळ या ठिकाणी मनोगतासाठी यायचंय. मान्य विकास तात्या. आपलं मनोगत अगदी थोडक्यात व्यक्त करायचं आहे कारण प्रमुख मनोगत आपल्याला पुढे घ्यायचे आहेत. आदरणीय विकास तात्या पाटील, भडगावहून माजी जिल्हा परिषद सदस्य. आजच्या निर्धार मेळाव्यानिमित्त आणि आदरणीय आप्पासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भाऊ, मुक्ताई तालुक्याचे आमदार आदरणीय चंद्रकांत दादा, भुसावळचे माजी आमदार आदरणीय संतोष भाऊ, मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य, सगळ्यांचं नाम उल्लेख केला पाहिजे, सन्मान्य व्यासपीठ आणि ज्यांचा सत्कार, त्यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत असे आपले सगळ्यांचे लाडके आमदार आदरणीय आप्पासाहेब. पहिल्या प्रथम मी आप्पासाहेबांच्या त्यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. आजही
आपण जर तुमच्याकडे बघितलं तर असं वाटत नाही तुम्ही 55-56 वर्षावर पदार्पण करीत राहणार. असू देत. मला मागून सूचना मिळाल्यात जास्त बोलायचं नाही, वेळ कमी आहे. मी फक्त एक भाऊंना एक विनंती करणार आहे. आपण सगळे अप्पासाहेबांना विकास पुरुष म्हणतो, काम करणारा माणूस म्हणतो. होय, कामं भरपूर झालेत, परंतु भाऊ मी एक आपल्याला विनंती करणार आहे. ज्या अर्थी अप्पासाहेबांनी निर्धार केलाय अकेले चलो रे, एकट्यानेच आपल्याला लढायचं आहे, त्याकरता भाऊ आपल्याला त्यांना ताकद देण्याची गरज आहे. निश्चितच आतापर्यंत ताकद मिळाली, शिंदे साहेबांनी ताकद दिली, पालकमंत्री म्हणून तुम्ही देखील ताकद दिली, परंतु यापुढं निश्चितच तुम्हाला जास्तीत जास्त ताकद आप्पासाहेबांना देण्याची गरज आहे. आणि निश्चितच एक वेळ सगळ्या इतकी जनतेने निर्धार केलाय 100% आपले जिल्हा परिषद असू देत, पंचायत समिती पाचोरा भडगाव असू देत, नगरपालिका पाचोरा भडगाव असू देत, चारीच्या चारी संस्थेवर आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. खरं आहे का? निश्चित तुमची तयारी आहे का मनाची? आपल्याला एकट्याने लढायचं आहे का? अरे हात वरती करा ना मग, एकट्याने लढायचं असेल तर. अरे तुमच्या या शक्तीवरच हे आप्पासाहेब का बोलू शकतात? तुमची सगळ्याची प्रेरणा, तुमची सगळ्याची ताकद हे बघूनच आप्पासाहेबांना प्रेरणा मिळाली आणि अकेला लढो रे हे आपण निश्चित आप्पासाहेबांनी निर्धार केलंय. भाऊ या सगळ्या जनतेच्या वतीने परत एक वेळेस मी काय जास्त खूप बोलायचं होतं, पण मी विनंती करण्याकरता मुद्दाम इथं आलो. भाऊ आपण आपली ताकद आप्पासाहेबांना मागत द्या एवढंच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपण प्रमुख कार्यक्रमाकडे वळणार. सगळ्यांना मंचावर उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांची बोलायची इच्छा आहे, परंतु आज संध्याकाळी 9 वाजेपासून पाऊस येणार अशा पद्धतीचा हवामान खात्याचा अंदाज आहे. आपल्यालाही इतकं गरम होतंय की केव्हा पाऊस येईल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून सर्व मान्यवरांची मी माफी मागतो की आपल्या सगळ्यांची बोलायची इच्छा आहे, परंतु आता इथे 2-3च प्रमुख भाषणं होतील आणि आपला कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांची माफी मागून या ठिकाणी थांबतो. जय हिंद. तत्पूर्वी आपण पक्षप्रवेश घेतोय. नाही, मी मान्य आप्पासाहेबांनाच विनंती करतो की आपण वेळेचं भान राखत आप्पासाहेबांनाच विनंती करूया. आप्पासाहेब या ठिकाणी कृपया आपण आजच्या या निर्धार मेळाव्याला मार्गदर्शन करावं आणि आपल्या सर्वांच्या मनातला पाचोरा नगराध्यक्षपदाचा उमेदवार सुद्धा आप्पासाहेब या ठिकाणी जाहीर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. वादळ कर्तृत्वाचं, कर्तृत्व सेवाभावेचं, नेतृत्व जनसामान्याचं आणि जीवन समर्पणाचं असे व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभं आहे. मी आप्पासाहेबांना विनंती करते की या प्रेमाच्या जनसागराला आपण संबोधित करावं. 1 नोव्हेंबर या माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित या निर्धार मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, या राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब, आमचे मित्र बंधू मुक्ताई नगरचे आमदार आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब जिबू आले का, ज्यांनी नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्या अंमळनेरचे माजी आमदार आमचे मित्र आदरणीय शिरीषदादा चौधरी, जळगाव विभागाचे जिल्हा प्रमुख आदरणीय विष्णुभाऊ भंगाळे, खास करून भुसावळहून आलेले प्रहारचे नेते आमचे मित्र
आदरणीय अनिल भाऊ चौधरी, सगळ्यांचं नाव घ्यायची इच्छा आहे, पण मंचावर उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, बांधवांनो, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर विरोधकांच्या भुवया उंचावतील एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माता, भगिनी, बांधवांनो आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं या निर्धार मेळाव्यासाठी मनापासून स्वागत करतो, आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो। वाढदिवस माझा 1 तारखेचा आहे, पण गेल्या 28 तारखेपासून माझ्या वाढदिवसाला सुरुवात झालेली आहे। आजचा 1 तारीख आहे, पण 4 दिवस झाले आता हा वाढदिवस चालू आहे। मला वाटतं अजूनही 2 दिवस चालेल, तरी गर्दी कमी होत नाही। आज तर अशी परिस्थिती झाली की 8 तासात मला 1 सेकंद सुद्धा बसायची वेळ या ठिकाणी आली नाही। इतकं अफाट प्रेम या माझ्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या जनतेने मला या ठिकाणी दिलं। पण आज निर्धार मेळावा असल्यामुळे कदाचित संध्याकाळी 6 वाजेपासून आपल्या सगळ्यांना मी भेटू शकलो नाही, परंतु तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला मिळालेत असं गृहीत धरून तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा या खंबीरपणे माझ्या पाठीशी आहेत असं मी या ठिकाणी समजतो। बांधवांनो, आपण आज निर्धार मेळावा करतोय। रावसाहेब जिबूंनी सांगितलं की आपण अकेला चरोलेवर लढतोय। बांधवांनो, ही वस्तुस्थिती आहे। मी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब असतील, शिवसेनेचे सर्व सन्माननीय नेते असतील, आपल्या शिवसेनेचे आदरणीय मुख्य नेते असतील, माजी मुख्यमंत्री महोदय असतील, या सगळ्यांची मी माफी मागितली की मी तुमच्या परवानगी विना या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे युतीची चर्चा चालू असताना इकडे जर आवाज येत असेल तर ते ढोल ताशा बंद करून यायला लावा। ते ढोल ताशा बंद करा, मागचं कोणीतरी जा आणि त्याला ढोल ताशा बंद करायला लावा। बांधवांनो, आज मी या सगळ्या नेत्यांची माफी मागितली की मी तुमच्या परवानगी विना पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये युती होणार नाही, शिवसेना ही स्वतंत्र लढेल अशा पद्धतीची घोषणा त्या ठिकाणी केली। बांधवांनो, मला आत्मविश्वास होता बांधवांनो, मला आत्मविश्वास होता की मी या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या जनतेच्या हृदयावर निश्चितपणे एवढं स्थान निर्माण केलेलं आहे की जो निर्णय मी घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी या माझ्या मतदारसंघातली जनता खंबीरपणे उभी राहील, हा आत्मविश्वास मला होता। आणि म्हणून नेत्यांच्या आणि तुमच्या परवानगीच्या विना मी हा निर्णय घेतला। मी घेतलेला निर्णय हा योग्य आहे की बरोबर आहे, योग्य आहे की चूक आहे? जर योग्य असेल तर मला वाटतं सगळ्यांनी आज या ठिकाणी हात वर करून मला सांगायचं आहे, मग धन्यवाद, धन्यवाद बांधवांनो।
की जर मी घेतलेला निर्णय हा योग्य आहे आणि तुमच्या सगळ्यांची साथ जर का किशोरप्पाच्या बरोबर आहे तर मला कोणाशीही घेणं नाही. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्या पाठीशी असल्या पाहिजे. कारण बांधवांनो, मी असा निर्णय घेतला नाही. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 10 वर्ष झाली आम्ही लोकसभा आली की यांचं प्रामाणिकपणे काम करायचं, यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करायचं. अरे या महाराष्ट्रामध्ये लोकसभेची इतकी पडझड झाली, पण या जळगाव जिल्ह्यामध्ये आमचे 5 आमदार होते. शिवसेनेचं संघटन मजबूत होतं. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लोकसभेच्या जागा पडल्या, पण आपल्या जळगाव जिल्ह्याच्या 100% दोघच्या दोघ जागा लाखोच्या मतदारांनी या ठिकाणी लोकसभेमध्ये निवडून गेल्या. आमचा निदान खारीचा तर वाटा होता. आम्ही सिंहाचा म्हणणार नाही, आमचा खारीचा तर वाटा आहे. अरे आम्ही एवढा मोठा निर्णय घेतला, आमचं राजकीय करिअर डावावर लावलं. आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपलं स्वतःच करिअर, राजकीय करिअर डावावर लावलं. आम्ही सगळेच्या सगळे त्यांच्या शब्दाखातीर त्यांच्या मागे गेलो. बांधवांनो, ते आले, आपलं मिशन फतेह झालं. एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेस या महाराष्ट्रातले आम्ही जेवढे 40-42 आमदार होतो त्या आमदारांच्या साक्षीने या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब, आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या, त्यांना आदेश केले की एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आलेला एकही आमदार या महाराष्ट्रात पडता कामा नये. अशा पद्धतीचा सज्जड दम या दोघही नेत्यांनी महाराष्ट्रातल्या भाजपला दिला. बांधवांनो, त्या ठिकाणी असाही दम दिला की जर का भाजपच्या कोणी बंडखोरी केली तर त्याची पक्षातून हाकलपट्टी होईल. पण तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, एवढे सगळे आदेश देऊन सुद्धा जर का आदेशाचं पालन होणार नसेल, मग यांना काय देशाच्या पंतप्रधानांचे आदेश पाहिजे, मोदी साहेबांचे आदेश पाहिजे? बांधवांनो, यांनी आदेशाचं पालन केलं नाही, आणखी बंडखोर उमेदवार उभा केला आणि एक बोटावर मोजण्या इतके भाजपचे पदाधिकारी आपल्या बाजूला ठेवायचे आणि अर्धी अख्खी भाजप त्या बंडखोराच्या मागे उभी करायची. इतके नालायक धंदे मी गेल्या 10 वर्षापासून यांचे पाहतोय. बरं, उभा राहिला. आता आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब चंद्रपूर का भंडाऱ्यामध्ये त्यांची सभा झाली आणि त्यांनी सांगितलं की आता जर का भाजपमधून कोणी बंडखोरी केली तर 5 वर्ष त्याची भाजपमधून हकालपट्टी होईल. जेव्हा आमची विधानसभा झाली तेव्हा हेच बावनकुळे साहेब प्रदेशाचे अध्यक्ष होते. मी रात्री 2-2 वाजता यांना फोन करायचो, फोन रिसिव्ह व्हायचा नाही. एक चिठोर लिहून पाठवलं जायचं, याच्यावर कार्यवाही करा. अरे आज बंडखोरी तर केलीच, पण पदाच्या रूपाने तुम्ही यांना शाबासकी देताय, त्याला पुरा शाबासकी देताय, कार्यवाही नाही. हे ठीक आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे विष सहन करण्याची ताकद तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या किशोरप्पामध्ये होती. मी ते पचवू शकलो.
पण आज माझं इलेक्शन या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा आहे, हा एक एक शिवसैनिक फाटका आहे, याचा एक एक पैसा हा घामाचा आहे, रक्ताचा पैसा आहे. मी या कार्यकर्त्याची फसवणूक आज नंतर पाहू शकणार नाही, यांची लूट मी पाहू शकणार नाही. आणि म्हणून बांधवांनो, मी तुमच्या सगळ्यांच्या खातीर शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांची माफी मागून मी हा निर्णय घेतलेला आहे. पण आता हा निर्णय मला तुमच्या सगळ्यांच्या साथीने या ठिकाणी फतेह करायचा आहे. या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या प्रत्येक संस्थेवर या शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा भगवा झेंडा अतिशय डौलाने फडकवायचा आहे. ही फडकवण्याची क्षमता आपल्याला या ठिकाणी निर्माण करायची आहे. मला आत्मविश्वास आहे. अरे ही जनता आपल्या सोबत आहे. मला आज काय चाललंय मला माहित नाही, पण आपले माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते, अरे यांनी 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये असं काम केलंय की मी तो नायक पिक्चर पाहिला होता अनिल कपूरचा, 1 दिवसाचा मुख्यमंत्री. आणि आजपर्यंतच्या इतिहासात मी पहिला मुख्यमंत्री पाहिला ज्याचं नाव आहे एकनाथजी शिंदे साहेब. आणि या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या भगिनींचा भाऊ. आज या महाराष्ट्रातल्या प्रत्येक भगिनीला जर का तुम्ही विचारलं की तुझा लाडका भाऊ कोण आहे, ती पहिल्यांदा स्वतःच्या भावाला बाजूला ठेवते आणि ती महाराष्ट्रातली भगिनी सांगते की माझा लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेब आहे. मी या पुरुषांना बोलणार नाही, पण उपस्थित माझ्या माता भगिनींना, इथं आलेल्या भगिनी माझ्या समर्थक आहेत, शिवसैनिक आहेत, शिवप्रेमी आहेत. या माझ्या भगिनींना या निमित्तानं माझं आव्हान आहे की तुम्ही फक्त त्या फुंकर मारा. अरे या मतदारसंघातली 100% भगिनी ही तुम्हाला तुमचा शब्द ही खाली पडू देणार नाही. तिला फक्त आठवण द्या की एकनाथ शिंदे साहेबांनी तुझा 1,500 रुपये मानधन चालू केलेलं आहे. 1,500 रुपयाची किंमत माझ्या तळागाळातल्या राहणाऱ्या, झोपडीत राहणाऱ्या, ग्रामीण भागात राहणाऱ्या भगिनीला माहिती आहे की त्या 1,500 रुपयाची किंमत काय आहे. त्यांनी सांगितलं होतं की मी जर का मुख्यमंत्री झालो तर तुमचा 1,500चा पगार मी 2,100 रुपये करेल. पण दुर्दैव, हरकत नाही, मला तिकडे जाता येणार नाही कारण गुलाब भाऊ व्यासपीठावर आहेत, ते मंत्रिमंडळात आहेत, त्याच्यामुळे मला त्या विषयात जाता येणार नाही. परंतु बांधवांनो, भगिनींनो, फक्त हा एक विषय फक्त या महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींपर्यंत पोहोचवा. अरे काय दृष्टी असेल त्या माणसाकडे, त्यांनी या महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींना, अरे जन्मापासून तर शेवटच्या प्रवासापर्यंत या महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींचा विचार त्यांनी केला. आणि 100% मातेला, 100% या महाराष्ट्रातल्या नारीला सक्षम करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. आणि या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या भगिनींनी अशा पद्धतीचा निर्णय दिला की विरोधकांकडे विरोधी पक्ष नेता सुद्धा बनवायची ताकद ठेवली नाही. इतकं सक्षमपणे काम आमच्या या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या भगिनींनी केलं. आज अनेक परिस्थिती भयानक आहे. आपले पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आपल्याकडे येऊन गेले. मी भाऊंना आज या निमित्तानं विनंती करणार आहे की भाऊ, आमची आज अशी परिस्थिती आहे की हा पाचोरा आणि भडगाव तालुका हा सरसकट ओला दुष्काळ जाहीर झाला. नुसता जाहीर झाला नाही तर भाऊ, हा मागचा येणारा पाऊस सुद्धा की जे 10-20% पीक येणार होतं ना, ते सुद्धा या पावसाने खाऊन घेतलं. हा माझा आज शेतकरी किमान 5 वर्ष विकासापासून मागे गेला, ही वस्तुस्थिती आहे.
माझी विनंती आहे भाऊ की जसा हा शेतकरी 5 वर्ष मागे गेला तशा ह्या तुमच्या आमदारांनी गेली 10 वर्ष या मतदारसंघाच्या विकासाकडे लक्ष केंद्रित केलं आणि या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाला या उत्तर महाराष्ट्राचा विकासाचा पॅटर्न तयार करण्याचा प्रयत्न केला। ज्या पद्धतीने माझा हा शेतकरी बांधव आज 5 वर्ष मागे गेला त्याच पद्धतीने हा तुमचा आमदार सुद्धा विकासाच्या दृष्टिकोनातून भाऊ 5 वर्ष मागे गेला। माझे धरणं वाहिली, माझे रस्ते फुटले, माझे पुलं वाहून गेली, आज शेतात जायला माझ्याकडे रस्ता नाही इतकी दयनीय अवस्था आज माझ्या मतदारसंघामध्ये झालेली आहे। दुसऱ्या बाजूला शासनाकडे पाहावं, 1 वर्ष झाला, 1 वर्षामध्ये भाऊ आणि आमदार चंद्रकांत भाऊ या ठिकाणी साक्षीदार आहेत। बांधवांनो 1 वर्षात 1 फुटकी कवडी सुद्धा या युतीच्या काळामध्ये या आमदारांना मिळालेलं नाहीये। आता आम्हाला एकच सहारा आहे तो म्हणजे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब। भाऊ मी या मतदारसंघातल्या जनतेच्या वतीने आपल्याला या निमित्तानं आव्हान वजा विनंती करणार आहे की हा शेतकरी तर गेलाच पण मला जर का मी विकासाची भर या वर्षभरात काढू शकत नाही। जो 5% निधी असतो भाऊ अशा पद्धतीने जर का ओला दुष्काळ जाहीर झाला असेल, दुष्काळ जाहीर झाला असेल तर त्या 5% निधीतून 50% निधी हा जर का पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाला दिला भाऊ तर निश्चितपणे हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ निदान थोड्याफार प्रमाणामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाईल। शासनाकडून आता काय अपेक्षा करावी? मग आज जर का पाहिलं तर इतका सत्यानाश मतदारसंघामध्ये झाला। अरे ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये योजना राबवली होती 1 रुपयामध्ये पीक विमा, जर तो 1 रुपयाचा पीक विमा ह्या वर्षी चालू राहिला असता तर शासनाकडे हात पसरवायची गरज माझ्या या शेतकरी बांधवाला आली नसती। तुम्ही तो 1 रुपयाचा पीक विमाही बंद केला आणि हा आमचा शेतकरी आज हवालदिल झाला। बच्चू कडू साहेब कोणत्या पक्षाचे आहेत मला माहित नाही, पण त्यांनी पहाडच्या माध्यमातून या राज्यातल्या तमाम शेतकरी बांधवांचं शेतीचं कर्ज माफ व्हावं याच्यासाठी आंदोलन केलं। मी किशोरप्पा वैयक्तिक या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या जनतेच्या वतीने त्या बच्चू कडू साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने या मतदारसंघातल्या जनतेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना हात जोडून विनंती करतो की साहेब आता 30 जूनची तारीख देऊ नका। अरे आज इतका परेशान झालेला हा शेतकरी आहे याची तात्काळ कर्जमाफी करा अशी आग्रहाची विनंती मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना करतो। कारण आज इतका हवालदिल झालेला हा शेतकरी आहे। अरे तो एक तर उत्पन्न नाही, त्याच्याजवळ आलेल्या मालाला भाव नाही, इतकी वाईट अवस्था आमच्या शेतकरी बांधवांची या ठिकाणी झालेली आहे। अशी परिस्थिती आहे की या महाराष्ट्रामध्ये मला माहित नाही पण या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात विरोधकच शिल्लक नाही की तो आवाज उठवेल। सगळे विरोधक भारतीय जनता पक्षामध्ये गेले। प्रियाताईंनी सांगितलं वैशुताई इतका आव्हानात होती, कधी कधी मला बी वाटायचं की उद्धव साहेबांना 2च मुलं आहेत त्यांना मुलगी नाही। त्या उद्धव साहेबांनाही वाटत असेल की काय प्रेम माझ्यावर करते ही मुलगी, जर ही माझी मुलगी असती तर काय झालं असतं। पण 9 महिना
इलेक्शन झालं 9 महिने डायरेक्ट रवाना. अरे माझ्यावर गद्दारीचा आरोप करणारी वैशुताई, अरे तुला या मतदारसंघातल्या जनतेने तू 100% गावं अजूनही पाहिलेली नाही आहेत. जनता तर सोड, गावं सुद्धा पाहिलेलं नाही, तरी सुद्धा तुला त्या तात्या साहेबांच्या प्रेमापोटी शिवसेनेमध्ये भावनिक होऊन त्या ठिकाणी राहिलेल्या काही शिवसैनिकांच्या प्रती, तात्या साहेबांवर प्रेम करणाऱ्या काही व्यक्तींच्या प्रती तुला 60,000 वोटिंग मिळाली. 60,000. मी तर गद्दारी केली नाही. मी शिवसेनेत होतो, शिवसेनेत आहे आणि शिवसेनेच्या भगव्या झेंड्यातच मरेल, ही आमची सगळ्यांची ताकद आहे. पण तू काय केलं? अरे या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या 60,000 लोकांची गद्दारी वैशुताई तू केली. अरे जाताना एकटी गेली आमची ती जुनी उबाठातली शिवसेना. भाऊ, जर बोटावर मोजले इतके 2-3 सोडले ना, तर 99% उबाठातली शिवसेना आता शिंदे साहेबांच्या शिवसेनेत या किशोरप्पांच्या प्रेमा खातीर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आली. तीच परिस्थिती दिलीप भाऊची झाली. ही वैशुताई तर गेली, पण सगळे कार्यकर्ते आपल्याकडे. दिलीप भाऊ, मला तर त्या माणसाचं कळतच नाही. अरे कैलासवासी अप्पासाहेब ओंकार वाघांनी, अरे या जळगाव जिल्ह्याची नाही, खांदेची एक मुलुक मैदान तोफ होती. शेतकऱ्यांसाठी धोतर खेचून शिंगाळ हातात धरण्याची ताकद आमच्या अप्पासाहेबांमध्ये होती. समाजवादी विचारसरणी होती. अरे त्यांनी आयुष्यात भाजप कधी डोक्यात ठेवलं नाही. भाऊ, तुम्ही भाजपमध्ये चालले गेले, पण तुमचा अनुभव या मतदारसंघातल्या जनतेला चांगला नाही. ते पवार, शरद पवार असो का अजित पवार असो, हे केव्हा कोणावर गुगली टाकतील हे महाराष्ट्राला अजून बी कळलेलं नाही. पण मानावं लागेल आमच्या दिलीप भाऊला, त्यांनी या दोघा पवारांना उल्लू बनवलं. आम्हाला समजलंच नाही शेवटपर्यंत कोणत्या पवाराकडे, शेवटपर्यंत समजलं नाही भाऊ. अजित पवारकडे बी तेच ना 2-4, शरद पवारकडे बी तेच ना 2-4. बरं, इथपर्यंत ठीक आहे. भाजपमध्ये गेले. बरं, अजून जास्त दिवस झाले नाही, 1च वर्ष झालं विधानसभेला. या मतदारसंघातली जनता त्या अनुभव अजून विसरू शकले नाही. भाऊ, सकाळी 4 वाजता डायरेक्ट दुकान बंद, राष्ट्रवादीचे दिलीप भाऊचे कार्यकर्ते हातबंद. सैरावैरा झाले बिचारे. 4 वाजता फोन बंद, दुकान बंद. अरे ते राष्ट्रवादीत त्यांच्या सोबत सुद्धा एक बी गेला नाही की हा ऐन वेळेवर असा तमाशा करतो. सगळी राष्ट्रवादी किशोरप्पाकडे आले का नाही? राष्ट्रवादीवाले इथंच बसलेले असतील भरपूर. मी हे सांगायचं कारण असं आहे की भाजपवालो हुशार. तुम्ही उमेदवारी फायनल केलेली आहे, पण सकाळी 4 वाजता दुकान बंद होण्याची भीती ही नाकारता येत नाही. त्याच्यामुळे जरा सावध राहा. केव्हा दुकान बंद होईल याचा भरोसा नाही. त्याच्यामुळे एक कार्यकर्ता तिथे गेला नाही. पण नशीब, दिलीप वाघ पैशांच्या बाबतीत एकदम नशीब काढून आले. काय झालं, मी बी जर गोड गोड बोललो असतो ना भाजपवाल्यांशी, तर दिलीप भाऊची लॉटरी लागली नसती. पण आता मी पहिल्याच दिवशी टांगापलटी घोडा फरार करून टाकला. दिलीप भाऊ भाग्यवान आहे. आता मी इतका उलटा चालतोय म्हणून पूर्वकडून बी पश्चिम कडून बी लाट चालू होणार आहे. इकडून बी इकडून बी.
आणि काहीच ठिकाणा नाही, हे दोन्हीच कडूनच आहे. पण ती लक्ष्मी मला नाही वाटत हा सगळा अनुभव पाहून भाऊंपर्यंत पोहोचेल. हरकत नाही. मी विचार केला भाऊ की हे साले अचानक गेले कस काय. बरे हे गेले तर सगळे संस्था चालक आहेत. नेमकं काय झालं, आपले शिक्षण मंत्री आदरणीय भुसे साहेबांनी या महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षण संस्थांवर SIT लावून टाकली. आणि यांचा एवढा मोठा तमाशा आहे. प्रताप नाना संस्थाचालक, दिलीप भाऊ संस्थाचालक, अमोल भाऊ संस्थाचालक, वैशुताई संस्थाचालक यांनी पाहिलं की बेटा आपण सगळेजण किशोरप्पाच्या विरोधात लढलेलो आहे. जर भुसे साहेबांनी आपली बी SIT लावली तर मध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही. कारण 50-50 जणांचे घेऊन बसलेले आहेत आणि 2-2च जण नोकरीला लागलेले आहेत. त्याच्यावरच यांचा उदरनिर्वाह चाललाय. त्याच्यामुळे निदान आपली चांबडी वाचवण्याकरता हे भाजपमध्ये गेले. पण तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आज मी या ठिकाणी सांगतो की जर का तुम्ही या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेची क्वालिफिकेशन घेतलेल्या विद्यार्थ्यांची जर का फसवणूक करणार असाल तर आजपासून सावध राहा. मुख्यमंत्री जरी भाजपचे असतील ना तरी शिक्षण मंत्री किशोरप्पाचे हे शिवसेनेचे हे विसरू नका. बांधवांनो, मला यांच्यावर बोलून खूप वेळ घेणार नाही कारण आपल्याला भाऊंना ऐकायचं आहे. पण माझी पाचोरा नगरपालिका असेल, भडगाव नगरपालिका असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, मी आज आपल्याला या निमित्तानं सांगेल की आपल्याला शिवसेनेचा जर का भगवा झेंडा फडकवायचा असेल तर आपल्याला आजपासून बांधवांनो कामाला लागायचे आहे. हे इतके परेशान झाले की भाऊ जरी सगळेच्या सगळे एकत्रित आले ना, यांना सगळ्यांना विचारून घ्या जर किशोरप्पा खोटं बोलेल तर, की यांचा उमेदवार भेटत नाही आणि माले इतका डोकालतात जेव्हा कोल्हे देवा ते समजत नाही. उडीवर दुडी आहे, उडीवर दुडी आहे. इतकं भयानक काम या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये त्यांनी आता शेवटी मी असं ऐकलं की वाटाघाटी करून घेतली आहे. एक झेडपी गट येण्याकडे तूच खर्च कर, तूच उमेदवारले दे. हे सगळेजण म्हणतात आमना पकाय आम्ही पहिलेच खर्ची सनपडी जायलेत, आम्ही कथाईन टाकू. हा सगळा तमाशा या ठिकाणी चाललेला आहे. बांधवांनो, माझी या ठिकाणी सगळ्या इच्छुक उमेदवारांना, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, सगळ्या उमेदवारांना माझी हात जोडून नतमस्तक होऊन या ठिकाणी विनंती आहे. अरे आपण एक आहोत, हा आपला एक परिवार आहे. एक जत्र्याने काही देव म्हातारा होतो का? आणि नशीब माझं राहितं कोणी टाळू शकस का? किशोरप्पानी कधी स्वप्नात पाहिलं होतं का? अरे यार, मी मना शिट्ट्या वाजत फिरू, तिसऱ्यांदा आमदार होऊन गेला तुमचा किशोरप्पा. कधी स्वप्नात पाहिलं होतं का? आपला राजकारणाला काहीच संबंध नव्हता, पण डायरेक्ट 3 वेळा आमदार. या मतदारसंघाचा इतिहास केला. माझ्या नशिबात होतं. आणि जर भविष्यातही असेल ना तर कोणीच थांबवू शकणार नाही. त्याच्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे, मी भाजप सारखं करणार नाही, 5 वर्ष अकलपट्टी करीन. सगळं मला विश्वास आहे की माझा एक सुद्धा कार्यकर्ता मला आजपर्यंत सोडून गेलेला नाहीये. या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातला एक कार्यकर्ता येऊन सांगू शकत नाही की या किशोरप्पानी माझी फसवणूक केली आणि म्हणून मी किशोरप्पाला सोडतोय. असा एक कार्यकर्ता ज्या दिवशी सांगेल ना त्या दिवशी हा किशोरप्पा राजीनामा देऊन टाकेल. हो, एवढा आत्मविश्वास कमवलेला आहे. त्याच्यामुळे मी माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे, मी अशी 5 वर्ष बडतर्फी करणार नाही. माझं सहन केलं. माझ्या वेळेस अनेक उबाठाचे नाव घेत नाही, पण सगळ्यांना माहिती आहे
अरुण पाटील असतील, गणेश अण्णा असतील, जेवढे उभाठाचे राष्ट्रवादीचे अनेक प्रवक्ते वक्ते यांनी माझा काय साधा पाटा पाडला होता का? पण मी सगळ्यांना घेतला, कारण मला पक्ष वाढवायचा आहे. बरं मग त्या विरोधक राहिल्यावर काय मन पूजा करतील का भाऊ? मला गाय देतील का नाही? आपण ते मान्य केलं, ते भावनेच्या भरात तिकडे थांबले होते. आज त्यांना पटलं. जेव्हा वैशुताई तिकडे गेली ना, अरे त्यांनी सांगितलं, तिने बोलवलं की आता माझ्या सोबत या. अरे ज्या भाजपशी आमचं आयुष्यभर जमलं नाही, ज्यांनी आयुष्यभर आमच्याशी गद्दारीच केली, त्यांच्या बरोबर तू आम्हाला बोलवते. मग त्या किशोरप्पांनी आमचं काय वाकडं केलं होतं, अशा पद्धतीचं उत्तर देणारे हे आमचे नेते आहेत. मग एकटीच गई झेंडावर पंढरपूर करत, कोणीच नाही. पण मी आज बांधवांनो या किशोरप्पांनी सहन केलं, या सगळ्यांना पुन्हा शिवसेनेत घेतलं. पण इथे आज माझी प्रतिष्ठा आहे. इथे मी महाराष्ट्रातला पहिला आमदार आहे. हा निर्णय घेणारा उद्या माझं काय होईल मला माहित नाही, पण मी हे माझ्या शिवसैनिकांकरता घेतलेला हा निर्णय आहे. माझा हा तळागाळातला शिवसैनिक आहे, त्याला मी उमेदवारी देणार आहे. इथे कुठल्याही भावना चालणार नाही आहे. इथे विजयाचं गणित मी पाहणार आहे. इथे पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद नगरपालिका सगळा सर्वे होणार आहे. कदाचित एखादी चूक सुद्धा माझ्याकडून होऊ शकणार आहे. पण माझी हात जोडून विनंती आहे की बांधवांनो, ज्याच्यावर अन्याय होईल, ज्याला कदाचित उमेदवारी मिळणार नाही, त्याला 100% न्याय देण्याचं काम हा किशोरप्पा येणाऱ्या काळामध्ये करेल, अशी ग्वाही देत असतानाच या ठिकाणी मी कधीच दम दिलेला नाही. पण आज थोडासा दम बी देतोय की बांधवांनो, जर का माझ्या शिवसैनिकाच्या विरोधात जर का एकाने बंडखोरी केली ना, तर अजून 4 वर्ष किशोरप्पाचे आहेत. मी खरंच सांगतो, मी देवास शपथ, मी कार्यक्रमात लाईटाच होते ना, कारण हे किशोरप्पा करता नाहीये, हे तुमच्या माझ्या तळागाळातल्या माता भगिनी कार्यकर्त्यांकरताय. अरे तुम्ही फक्त गावात जा, जनता 100% आपल्या सोबत आहे. फक्त तुम्ही विश्वासात घ्या. सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या. माझी हात जोडून विनंती आहे की यांनी 100%, कारण हे पंचवार्षिक आपल्या सगळ्यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. यांच्या जो उमेदवार नाही आ करून बसलेले आहेत, कारण भाजप इतकं खतरनाक आहे, आपल्यापेक्षाही जास्त अमोल भाऊ सांगू शकतील. अरे त्या अमोल भाऊचा इतका मोठा कार्यक्रम लावला, 10 वर्ष बिचारा अपक्ष माझ्या विरोधात लढला. दिनेशनी 2-5 कोटी, पण स्वतःचे तर 10-20 कोटी गेलेत ना. अरे प्रत्येक गुलाब भाऊ बाजूला ठेवा, पण सगळा आमदार देखील असाला, प्रत्येक ना उतारावर लिखाल जागा नाही हो. इतकी वाईट परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत आता 29 मध्ये त्यांना स्वतंत्र विधानसभा लढायची आहे. स्वतंत्र विधानसभा लढायची आहे. आणि स्वतंत्र लढत असताना ज्या माणसांनी 10 वर्ष विरोधकांचा विषय विचार न करता जेव्हा अपक्ष लढला, त्या माणसाला आता साथ देण्याच्या ऐवजी त्याच्या छात्यावर हे 3 आणून ठेवले. इकडून दिलीप भाऊ, इकडून वैशुताई, तिकडून प्रताप नाना भाऊ. तो बिचारा इतला परेशान आहे की मी सलग 10 वर्ष पक्ष चालवला, विरोधात लढलो, यांच्याशी विरोध घेतला, आणि आज माझ्या छाताडावर या ठिकाणी आणून ठेवले असं अमोल भाऊ म्हणत नाही. पण त्याचे सगळे कार्यकर्ते म्हणतात, भाऊ त्याचा एक बी कार्यकर्ता तिथं थांबायला तयार नाही. त्यांनी बिचाऱ्यांनी आपल्याकडे प्रवेश करून घेतला. पिंपळगावचा परेश, आता ज्या दादूनी प्रवेश केला ते दादू एक भाजपमध्ये जायला तयार नाही, कारण त्यांनी त्याचाही विश्वासघात केला. इतकी भयानक परिस्थिती बांधवांनो या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी आता, मला वाटतं जास्तच वेग आहे का नाही ना, म्हणून बांधवांनो मी जास्त वेळ आपला घेणार नाही. परंतु या निमित्तानं
मी आदरणीय भाऊंना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं, भाऊला मी माझ्यापेक्षा डबल राजकीय त्यांची कारकीर्द या ठिकाणी झालेली आहे. मला इनमिन्न 25 वरीच आहेत, भाऊना मला वाटतं 40-45 वरीच झाले असतील. अर्ध उडगे शिवसैनिकच ना पायरे. माझी विनंती आहे भाऊ, माझी आज विनंती आहे, तुम्ही काय निर्णय घ्यायचा हा आपला प्रश्न आहे. इथे आता अण्णासाहेब आले का नाही, इथे आता अशी परिस्थिती आहे, अरे जळगाव जिल्ह्यात आहे ना, हे सांगता फक्त आपण युती करू, युती करून कवय पलटी करते ना, त्याचा भरोसा नाही भाऊ. आज जळगाव जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की 11 आमदार पैकी 5 आमदार भाजपचे आहे, 5 आमदार शिवसेनेचे आहे, 1 आमदार राष्ट्रवादीचे आहे. शिवसेनेचे 5च्या 5 आमदार हे ग्रामीण मध्ये आहे आणि भारतीय जनता पक्षाचे फक्त 4 आमदार ग्रामीणचे, 1 आमदार जळगाव शहराचा आहे. जर आपण ठरवलं ना 5 आमदारांनी फक्त ठोकादंड च्या मायला, अरे जर का जिल्हा परिषदेवर अध्यक्ष नाही बसला ना, 100% जिल्हा परिषदेवर अध्यक्ष बसेल. जिल्हा परिषदेवर हे काय सांगताय, आमचा अध्यक्ष बसेल? अरे आपले 7 आणि ते तर सोडा, आणखी माजी आमदार आपले शिरीष दादा येऊन गेले, कधी बी 2-4 राहण्याशिवाय राहणार नाही शिरीष दादा. फक्त एवढीच एक विनंती आहे, समुद्रमयनी 1-1 बादल्या आमले वाढ द्या भाऊ. 1-1 बादलींनी जमून जाईल ना, त्यांना 2 बादल्या पाहिजे चंदूभाऊला. हा तिथं डबल आहे ना, नाथा भाऊ बी आणि गिरीश भाऊ बी आहे. आमनाकडे काय नाही भाऊ, एकच आहे भाजप. आमले 1 बादली दिली तरी चालते. पण खरंच सांगतो, हा मजाकचा विषय सोडा, पण भाऊ खरंच सांगतो, हे सांगतायत ना, अरे आमच्या जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष बसीन. अरे ह्या जळगाव जिल्ह्याचा इतिहास होणार आहे फक्त भाऊनी मनोहर लेवल पाय. शिवसेनेचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष या जिल्हा परिषदेमध्ये बसणार आहे. त्याच्यामुळे भाऊंना माझे हात जोडून विनंती, 1 पाऊल या पुढे, नाही तर आमले बोलायला लावा ना, तुम्ही गुपचूप बसा. शेवटी मंत्रिमंडळात त्यांना बसायचं असतं. आता आमनं काय असं बी वरीच भर रुपया भेटेल नाही, पुढे काय भेटी ते माहित नाही. अशी बी ठणठण तशी बी ठणठण. शे आपला गुलाब भाऊ पालकमंत्री जे भेटणं ते भेटणं. त्याच्यामुळे मला असं वाटतं भाऊ की आपण जर का असा निर्णय घेतला तर 1001% साले या जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा त्या जिल्हा परिषदेवर फडकल्याशिवाय राहणार नाही, अशी आग्रहाची विनंती या निमित्तानं मी करतो. बांधवांनो, आपण सगळेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आज मी शेवटचे 2 मिनिटं आपले घेणार आहे. मी जेव्हा पाचोरा नगरपालिकेमध्ये शिवसैनिकाकडून नगरपालिका लढवण्याच्यासाठी आदरणीय सुरेश दादा जैन शिवसेनेत असताना त्यांच्या आघाडीवर आपण या पाचोरा नगरपालिकेचं इलेक्शन लढलो. आणि ते लढत असताना अशाच 1 नोव्हेंबरच्या तारखेला मी पाचोरा शहरातल्या सगळ्या मायबाप जनतेला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की जर का तुम्हाला हा किशोरप्पा पाहिजे असेल, तुम्हाला या वाढदिवसाचं या किशोरप्पाला काही गिफ्ट द्यायची इच्छा असेल तर माझ्या ताब्यात फक्त पाचोरा नगरपालिका या वाढदिवसाच्या निमित्तानं गिफ्ट द्या, असं आव्हान मी त्या काळामध्ये केलं. आणि त्यावेळेस आदरणीय सुरेश दादा व्यासपीठावर होते. बांधवांनो, 24 पैकी 19 नगरसेवक या पाचोरा नगरपालिकेमध्ये आपले निवडून दिले या पाचोरा शहरातल्या जनतेने. आणि त्या दिवसापासून या शहराचा विकास तुम्ही पाहताय.
या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. मी आज बांधवांनो किशोरप्पासाठी नाही, मी या पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या विकासासाठी, या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम शिवसैनिकांसाठी, या पाचोरा भडगाव मतदारसंघातल्या तमाम माता भगिनींजवळ बांधवांजवळ या किशोरप्पांनी आयुष्यात मतदानाच्या पलीकडे काही मागितलेलं नाही. पण आज माझ्या शिवसैनिकांकरता जर आपल्याला द्यायचंच असेल मला गिफ्ट, तर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेचा शिवसेनेचा भगवा झेंडा हा मला वाढदिवसाचं बक्षीस द्यावं, अध्या पद्धतीची विनंती या ठिकाणी करतो. बांधवांनो, आज खऱ्या अर्थाने सगळ्यांना असं इच्छा होती की इथल्या नगरपालिकेची उमेदवारी जाहीर करावी, पण मला वाटतं मी एवढा मोठा नाही. गुलाबभाऊ आहेत, शिवसेनेचे ते नेते आहेत. अर्थात प्रियाताई आणि सुनीता या दोघांमध्येच कॉम्पिटिशन होती, तिसरा अर्ज कोणाचाच आलेला नाही. त्याच्यामुळे सुनीताला असं वाटतंय की माझी उमेदवारी जाहीर होईल. खरं म्हणजे भाऊ परिस्थिती अशी होती, या मतदारसंघामध्ये म्हणजे अभिमानाने सांगावं असं वाटतं की माझा सुमित गेल्या 6-7 वर्ष झाले इतकी प्रचंड मेहनत घेत होता की त्यांनी माझ्यापेक्षाही जास्त या जनतेच्या, मायबाप जनतेच्या हृदयावर स्थान केलं. मलाही वाटत होतं की जर का जनरल पुरुष निघाला तर सुमित नगराध्यक्ष होईल, त्याची तर डिक्लेअर करायची बी गरज नव्हती, तुम्हीच सांगितलं असतं. पण दुर्दैव महिला राखीव निघाली. आता महिला राखीव करता एकच अर्ज आलेला आहे. व्यासपीठावर शिवसेनेचे नेते बसलेले आहेत. मी आज उमेदवारी जाहीर करणार नाही. मी विनंती करेन आदरणीय भाऊंना की आपण आपले मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांची चर्चा करून सुनीताची मागू ना. सुनीता पाटील यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी आपण जाहीर करावी अशी आग्रहाची विनंती करतो. मी पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आप्पासाहेब. हवा नाही तर हवेपेक्षाही आपला वेग आहे. विरोधकांविरुद्ध लढण्याचा इरादा आपला नेक आहे. कार्यसम्राट आप्पासाहेब आपण जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात एकमेव आहेत. एक छोटासा प्रवेश सोहळा होतोय. मी कृपया ज्यांचे नाव वाचतोय त्यांनी लगेच स्टेजवर येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. प्रवेश सोहळा होतोय. दीपक पवार बीजेपी जिल्हा उपाध्यक्ष सोशल मीडिया, बाळू मोरे बाळत, सचिन सोमोसी उपसरपंच बाळत, विजय मोरे उभाटा उपाध्यक्ष, सागर सोमोसी. सर्व महिला भगिनींना विनंती, कृपया आपण 5 मिनिटं बसून. महिला भगिनींना विनंती आहे की आपण थोडं एक अर्धा तास थांबा. अर्धा तासात कार्यक्रम संपणार आहे. कृपया आपण आहेत तिथे बसून घ्या. आजच्या आपल्याला विनंती आहे. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अशोक बाबा आदरणीय भाऊ या ठिकाणी उभाटा, पंकज पाटील खाजवा उभाटा, भाऊसाहेब पाटील खाजवा उभाटा, भैयासाहेब पाटील खाजवा उभाटा, पंढरनाथ पाटील घुसर्डी उभाटा, नकुल खैरनार घुसर्डी उभाटा, अशोक पाटील घुसर्डी उभाटा, नामदेव नाईक घुसर्डी उभाटा, भगवान मोरे उभाटा घुसर्डी, जाकीर शेख उपसरपंच माजी आखतवाडे, गुणवंतराव विठ्ठल पाटील सार्वे उभाटा. धन्यवाद. यानंतर पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधील काही प्रवेश आहेत. 3च प्रवेश आहेत आपण, 3च प्रवेश. प्रकाश भिवसने, गौतम बागुल आणि सनी आहिरे. मी यांना विनंती करतो आप्पासाहेबांना कृपया आपण यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांचं स्वागत करावं. सनी आहिरे, गौतम बागुल, प्रकाश भिवसने. या ठिकाणी आपल्यात उशिराने उपस्थित झालेले अमळनेर मतदारसंघाचे माजी आमदार माननीय शिरीषदादा चौधरी यांचं स्वागत शेतकी सेनेचे जिल्हा प्रमुख सुनील पाटील आणि सुधाकर पाटील बडगाव तालुका प्रमुख यांनी करावं.
आपण थांबायचंय. यानंतर आपले मुख्य मार्गदर्शक आपल्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मुलुक मैदान तोप मान्य गुलाबभाऊ आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. आयुष्यात ज्यांनी कठीण ते सोपे केले, सोपे ते सहज केले, अशा मातीतील नाती जपणाऱ्या, विकासाच्या वाटा निर्माण करणाऱ्या, विकासाचे प्रणेते म्हणून प्रचलित असणारे आमचे लाडके मंत्री माननीय गुलाबभाऊ पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या या सागराला संबोधित करावं. किशोरप्पाच्या अभिषेकचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले मुक्ताईनगरचे आमदार श्री चंद्रकांतजी पाटील, ज्यांचा आज अभिषेकचिंतन सोहळा आहे, ते आपल्या सगळ्यांचे लाडके कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील, माजी आमदार शिरीष दादा चौधरी, अनिल भैया चौधरी, जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, विष्णुभाऊ बंगाळे, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे, पण नेहमीप्रमाणे कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे असल्यामुळे सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले माझे बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, माझ्या आयुष्यातली ही फार कठीण सभा आहे. याचं कारण मी एका राज्याचा मंत्री आहे, एका पक्षाचा नेता आहे, एका जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, एका आमदाराचा काका आहे. अशा 4-5 अडचणीमध्ये मी या सभेत उभा आहे आणि सगळे पत्रकार माझ्याकडे लक्ष देऊन आहे की आता गुलाबराव पाटलाची भूमिका काय आहे. मी अरुणकडे पाहिलं. अरुण, तू तोच आहे ना? म्हणजे अरुण, दीपक. अरुण एवढा जोरजोरात माझ्यावर सभा करायचा. अरे म्हणलं तू जथा जाहीर ना पशी जाशील तसा. पण यांना भूल होती, भूल. आम्ही 40 वर्ष घातली, त्याच्यात तुम्ही पण आहे, आम्ही पण आहे. या मतदारसंघामध्ये आरोत्यात्यांनी जी शिवसेनेची सुरुवात केली आमदार होण्याची, त्याच्यापूर्वी होते अशोक मिसाळ होते, राजू पाटील होते, देवरे होते, विजूबापू देशमुख होते, करतारसिंग परदेशी होते, बरेच लोकांची नाव घेऊ शकतो मी. 100-1 लोक नाव पाठ आहे अजून. तर या लोकांनी त्या काळामध्ये शिवसेना उभी केली. पण शिवसेना उभी करत असताना 2 वेळेस अशोक मिसाळांनी या ठिकाणी प्रयत्न केले, पण ते थोड्या मतांनी पडायचे. एक ट्रक ड्रायव्हर माणूस 2 वेळेस विधानसभा लढला पण पडला. पण आरोतात्या नावाचा माणूस आला की ज्या माणसानं या मतदारसंघामध्ये ऐन वेळेस उमेदवारी जाहीर झाली, माझी आणि त्यांची शेवटची उमेदवारी, आणि जाहीर झाल्यानंतर आमदारकी मिळवली, सतत ती टिकवली. मात्र या कुटुंबामध्ये वारस कोण? किशोरप्पा जितके तात्यांचे जवळ नव्हते तितका मी आप्पाच्या जवळ होता, तात्यांच्या जवळ होता. म्हणजे आमदार निवासामध्ये दररोजचं संध्याकाळचं जेवण आम्ही दोघं बरोबर केलं नाही असं कधीच झालं नाही. ते प्युअर मांसाहारी त्या काळात होते. मी जर सकाळी नाश्ता करत होतो भेजा खायचे. अरे काय खैराना गुलाब तू भुस्सा, हे त्यांचं वाक्य होतं, अजूनही ते मी विसरत नाही. आणि त्या माणसाने त्या काळामध्ये या माणसाला पोलिसाच्या नोकरीचा राजीनामा द्यायला लावला. मग हे नगराध्यक्ष पदाला उभे राहिले. त्याच्यामुळे पंडित तात्या मला वाटतं उभे होते, ते 27 मतांनी पडले होते, बरोबर आहे ना? सतीश बापू पण शिंदेच होते ते पण 45 मतांनी. नंतर आप्पा उभे राहिले, आप्पा निवडून आले. आणि नंतर मी तात्या दोघं बरोबर पडले. नंतर तात्या ज्या दिवशी पडले त्या दिवशी 3 वाजता कंपनीत गेले. मी अजूनही विसरलेलं नाही. हे पाचोऱ्यावाल्यांना माहिती आहे का? मला माहित नाही. त्या दिवशी तात्याने सांगितलं की मी आता राजकारणात भाग घेणार नाही. सुक्या शेतामध्ये पीक उगवायचं हे काम 5 वर्ष किशोरप्पांनी केलं आणि लोकांनी त्यांना आमदार केलं. तात्या जर जिवंत राहिले असते तर कदाचित ते खासदारकीचे उमेदवार होते, अशी स्थिती या मतदारसंघाची होती. पण ते नशीब 1 महिन्यामध्ये त्यांना आपला जीव कसा द्यावा लागला हे तुम्ही पाहिलंय. अचानक घाला आला.
आणि आज या शिवसेनेला गतवैभव प्राप्त करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर किशोरप्पा आणि त्यांच्या पूर्ण टीमने केलेलं आहे. त्यांचा राग बरोबर आहे. माझ्या मतदारसंघामध्ये भाजपने चांगलं काम केलं, यांच्याकडे केलं, पण आप्पाच्या मतदारसंघामध्ये केलं नाही हे मी पण मान्य करतो. आणि हे करत असताना माझ्यावर एक वेळेस अन्याय झालता. मी तर मोदी साहेबांच्या सभेत गोंधळ घालतला. तर 5 वर्ष मी मेहनत करायची, ऐन वेळेस जर कोणी प्रॉब्लेम करेल तर प्रत्येक माणसाचा करिअरचा विषय असतो. आणि आज मी आपल्याला सांगतोय आप्पा, जिल्ह्यामधले निर्णय हे वेगळ्या वेगळ्या स्तरावरच्या त्यांच्या तालुक्या स्तरावरचे होतील, पण तुम्ही तर राज्याच्या बैठकीत हा निर्णय सांगितला की मी एकला चालव रे. मला मुख्य नेते विचारत करे तुझं आप्पावर कंट्रोल नाही, म्हणतो तो बिन कंट्रोल आहे, पोलीस येतो. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की त्यांच्या सांगण्यामध्ये जी तळतळ आहे, कळकळ आहे. मी पाहिलं की ज्यावेळेस ओला दुष्काळ आला तर हा माणूस 3-4 दिवस 5 दिवस जवळपास ग्रामीण मध्ये आणि 2 दिवस शहरात फिरला. आता कोण कुठे गेलं मला माहित नाही. दिलीप वाघोर तुम्ही बोलवते, तुम्हीच तर मोठं केलं आप्पा बाई, तुम्ही तसले फेडरेशन मग बिनविरोध काढ दिनो मायच्या नाही कधी. यांचा विषय नव्हता, बंद पडेल दुकान तुम्ही चालू केले आणि मला दोष द्यायचे नेहमी. गुलाब भाऊ तुम्हाला माणसं ओळखता येत नाही, अमोल शिंदे तुम ना मायच्या ने तू तर मार पैलवान आहे मलाच सांगे तू कुस्ती केस म्हणे. हो आमचे नव्हते ते, तुम्ही जाणले होते. वैशुताई ताई ताई तुनीच ताई आहे की नाही. हे बघा, राजकारणामध्ये माणूस आंधळ प्रेम करतो, पण कोणी कोणी धोके देतात. अरे जमीर बेचने वालों से हमने दोस्ती नहीं की वरना वक्त के पहले अमीर हो जाते. हम एक साथ 2 नशा नहीं करते वरना वक्त के पहले फकीर हो जाते. आम्ही प्रेम करतो ते मोकळं करतो, काहीतर ताटात जेवण गद्दारी करतात. आणि काय त्यांचे दिवस. उद्धव साहेबांना आम्ही कधीच टीका केली नाही. शरद पवार साहेबांवर टीका करण्याची आमची लायकी नाही, मी कधीच करत नाही. आपला माल संजय राऊत पण आजारी पडले आहे की नाही. फ्राय करके खाता हूं मैं उसको, फ्राय करके. तर माझं म्हणणं एकच आहे की आपण आपल्या लायकीने चालतो. मी कोण काय कुठला काय संबंध, जसं आप्पांनी सांगितलं तसंच. चंद्रकांत पाटील हे जे व्यासपीठावर बसले, आमची हिस्ट्री आहे शिवसेनेची. चंद्रकांत पाटील हे जरी मराठा समाजाचे असले तरी मुक्ताईनगरमध्ये एकच घर त्या माणसाचं आहे, एक घर आहे तरी आमदार आहे. बरोबर आहे की नाही विनोद भाऊ. आणि कोणाशी लढले, अनाथांचे नाथ एक नाथ, अजूनही बी लढताय. आणि ते माझ्यावरच दादागिरी करताय हे दोन्ही. अरे त्यासले म्हणणं मी बाप हूं तुम्हारा भाई, म्हणजे हे भाऊ आहे, काका आहे लहान किशोरप्पाचे, मी मोठा काका आहे. त्यामुळे तो किती बी संताप करू दे, मी समजवण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकायच्या मानसिकतेत नाही. मी शिंदे साहेबांनी ही पूर्ण स्टोरी सांगणार आहे. वरच्या लेवलवर असं ठरलंय, असं म्हणतात की जिथे स्थानिक स्थिती आहे तसे निर्णय घ्या. आम्ही प्रयत्न करू आप्पांना समजवण्याचा, पण आप्पा ऐकण्याच्या मानसिकतेत नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती सगळीकडे युती करावी हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचा निर्णय आहे. पण ज्या ठिकाणी परिस्थिती आहे त्या परिस्थितीने स्थानिक निर्णय घ्यावे, असे सुद्धा निर्णय काही ठिकाणी होतील असं चित्र आहे. आप्पांनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनाची गाथा सांगितली. जेवढे आप्पा या कुटुंबाशी जवळ होते तेवढे मी या कुटुंबाशी जवळ राहिलो आहे. या पाचोऱ्या मतदारसंघामध्ये ही शिवसेना उभं करण्यामध्ये जे मागच्या काळाच्या लोकांनी कामं केले तेच या काळामध्ये लोक काम करतायत. आज सगळी उभाटा इकडे आली. उभाटाला पर्यायच नाही जायला इकडे तिकडे.
दुसऱ्या पक्षात जाऊन मिळणार काय आहे? आपण तेज विचाराचे लोक है। मेरे जिस्म में बाला साहब जी का नाम है। अगर मैं आज यहां पर जो खड़ा हूं वो सिर्फ बाला साहब ठाकरे जी का एहसान है। नहीं तर मी कोण, हे कोण, हे 40 गावून गेले आमदार झाले, किशोरप्पा शिवसैनिकांनाच मार्या, हा काय सांगीन? डीबी हवलदार होता ना MIDC, पुलिस की जब दंडेगिरी चलती थी भाई, मी टपरीवाला, असे आमदार झालो आम्ही, लोकल लोक मंत्री झालो। किती बरं वाटतं, पोलीस मागं पुढे असले म्हणजे थोडं बरं वाटतं। आणि आज तुम्ही जे निर्णय घेताय ते निर्णय मी मंत्री म्हणून जबाबदारीने मला वागावं लागल। शिवसैनिक माझ्याही अंगात आहे, पण मी ज्या मंत्रिमंडळामध्ये काम करतो त्या मंत्रिमंडळामधल्या नेतृत्वापर्यंत या गोष्टी सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। आणि मला खात्री आहे की ते काही तोडगा काढतील, पण तोडगा काढण्याची स्थिती मला या ठिकाणी दिसत नाहीये, कारण की आप्पाची गाडी आता 120च्या बाहेर गेलेली आहे। त्यामुळे मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटेल कि शिवसेनेचा भगवा झेंडा नेहमी जे म्हणतो की हमारे रास्तों में कांटा भरा है, हमारे रास्तों में कांटे भरे हुए हैं, मगर मंजिल साफ है। भगवा ऊंचा उठाना है और हिंदुत्व को जलकर खड़ा रखाना है, यही हमारी बात है। अशा पद्धतीने आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी बऱ्याच लोकांना तुम्ही आप्पा मोठं केलं आणि तुम्ही आता त्यांना सांगताय हे असे त्रास देतात, ते त्रास देतात, आम्हाला वेळेला त्रास देतात। मला किती लोक सोडून गेले, किती लोक सोडून गेले, मला किती लोकांनी आमच्या बरोबर राहून गद्दाऱ्या केल्या, काय झालं नाही। परमेश्वराची साथ आहे आणि आपलं मन साफ आहे। परमेश्वराची तुम्हाला साथ आहे, काळजी करू नका। 3, 4, 5, 25 किती बी एकत्र होऊ दे, जर आपण लोकांची प्रामाणिकपणे सेवा करतोय, तुम्ही, तुमचा मुलगा, तुमचं कुटुंब जर रात्रंदिवस या जनतेच्या सेवेकरता मागे लागलाय, अरे ही जनता येडी नाहीये, पायामध्ये काटा काढणाऱ्या माणसाचा सुद्धा उपकार जाणणारी ही जनता आहे। त्यामुळे आपण काळजी करण्याची गरज नाहीये। तुम्ही ज्याही निवडणुका या बजवाऱ्या मतदारसंघामध्ये आणि भडगाव मतदारसंघामध्ये लढणार, त्याही निवडणुकीमध्ये तुम्हाला घवघवीत यश आल्याशिवाय राहणार नाही, हा माझ्या मनामधला विश्वास आहे। एवढे लोक सहज येत नाही आप्पा, हे लोक आणायला लय जादू करावी लागते। ते 3 जण जरी एकत्र आले असते तरी एवढे लोक आले नसते। ही तुमची केलेल्या 5 वर्षाची कामाची पावती आहे। आणि मला तरी असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मला सांगितलं 1 बादली द्या, 2 बादली द्या, DPTC मध्ये मला जेवढा पैसा तुम्हाला देता येईल तेवढा देईल, पण मी हे ठरवलंय की मुक्ताईनगर, पाचोरा या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त पाण्यामुळे हानी झालेली आहे। त्यामुळे जो 5% पैसा हा DPTC मधून जिथे पूरग्रस्त भाग आहे तिथे द्यावा, त्याच्यात सगळ्यात जास्त पैसा पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्याला देण्याचं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो। गल्ला कमी पडणार नाही, माझ्याकडे जेवढा आहे तेवढा देईन, 1 नाही 2 दिसू, चिंता करण्याची गरज नाही। शेवटी पालकमंत्री त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी आहे, मी नशीबवान आहे। त्यांनी माझ्या डोक्यावर हात सांगितला, गेले म्हणे, अरे त्यांनाच मंत्रीपद भेटते गेलेल्यांना, आता तू बी तेच कर, पुन्हा टर्म राहील तूच मंत्री, कारण की शेवटी माझा वारस म्हणून तुम्ही पुढच्या काळामध्ये काम करा। मी पुढची निवडणूक लढीन नाही लढीन मला सांगता येत नाही, पण आता तुम्ही जाय पुढे चालत राहा। आणि मला खात्री आहे की तुमच्या कामामुळे हिंदू, मुसलमान, बौद्ध सगळ्या लोकांनी, मला यावेळेस मुस्लिम समाजाने मतं दिले नाही आप्पा, मला नाही दिले, अण्णा भैयांना पण नाही दिले, पण तुम्हाला दिले। मी तर त्यांच्यावर इतकं आय लव्ह यू केलं,
पण त्यांनी सेम टू यू नाही म्हणलं. त्यांनी मला न वेअर केलं यावेळेस. ठीक आहे, त्यांना वरतून फतवा आला की भाई देना नाही गुलाबराव पाटील को. मग आता मी निवडून आलो, मग मी मंत्री झालो, मग ते माझ्याकडे येता, मग मी त्यांना पुन्हा म्हणतो आय लव्ह यू. त्यांच्या लक्षात आलं आता 1 वर्ष झालं माझ्या मतदारसंघात कोणीच मरत नाही. तुमच्या मतदारसंघात मरतं का कोणी? नाही. माझ्या मतदारसंघात एकही लग्न नाही. तुमच्या मतदारसंघात होतं का? नाही. माझ्या मतदारसंघात एकही साखरपुडा होत नाही. तुमच्याकडे होतो का? नाही. कारण या बाकीना ज्या पडेल आहेत या येतच नाही, फक्त आम्ही जातो. आता तेव्हा सीजन येतं ना लग्नात बी, मौतीत बी, मराना पहिले हिच्यातच घंटा पहिले या. आणि आता इलेक्शन आटपलं तर आता किशोरप्पाच दिसेल, चंदू भैयाच दिसेल, गुलाबराव पाटीलच दिसेल. याचं कारण आम्ही 24 तास फिरणारे लोक आहे. निवडो पडो हा आमचा धंदा नाही आहे. बाळासाहेब नेहमी सांगायचे की सत्ता आली म्हणून माजू नका आणि सत्ता गेली म्हणून लाजू नका. त्या बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक आहोत. म्हणून आज या सुंदर अशा कार्यक्रमाला किशोरप्पांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की कंटिन्यू 3 वेळेस, मी पण कंटिन्यू 3 वेळेस नाही पहिल्या टप्प्यात होऊ शकलो. 2 वेळेस झालो, मग ब्रेक मारला, पुन्हा 17 नंबरचा फॉर्म भरला, पुन्हा पेपर दिला, पुन्हा पास. नंतर कंटिन्यू मी पण 3 वेळेस पास झालो, हॅट्रिक झाली. 5 वेळेस आमदार आम्ही झालो, 3 वेळेस 2 वेळेस. पहिल्या वेळेस माणूस होऊन जातो कोरीपाटी, नवीन आहे, चान्स द्या. पण दुसऱ्या वेळेस सोपं नाही, तिसऱ्या वेळेस तर बिलकुल सोपं नाही, चौथ्या वेळेस तर बोलूच नका, 5व्या वेळेस बोलू नका. 5-5 वेळेस लोकांना निवडून देता लोक असे साधे नाहीये. जो तो आपल्या मतदारसंघामध्ये रात्रंदिवस लोकांची कामं करतो. माय बहिणी बोला ना, माणसांनी तरी गंजूशी केली, पण 1,500 घेतलेल्या माझ्या बहिणीने 56 फाडके मतं दिली यावेळेस. 56 फाडके. लाडक्या बहिणी अशा होत्या यावेळेस, कारण की बदलवून दिला शिंदे साहेबांनी. पहिले माणसाकडे बाई पैसे मागे, आता माणूस बाईकडे पैसे मागतो. शेतका ही परिस्थिती आहे. उलटा कार्यक्रम झाला, उलटा. डायरेक्ट पैसे येतात, डायरेक्ट 1500. साधा कलाकारी नाही आहे. एसटी मध्ये अशी बसते ती 80 अर्धा तिकीट, चालली पंढरपूर. ये किमया शिंदे साहब की है भैया. मुलगी शिकत नाही, आत्महत्या करते. रात्री 2 वाजता शिक्षण मंत्र्याला, रात्री 2 वाजता प्रधान सचिवाला फोन लावून उद्याच्या दिवशी या महाराष्ट्रातली कुठलीच मुलगी शिक्षणाकरता आत्महत्या करू नये म्हणून फुकट मुलीला शिक्षण देण्याचा निर्णय घेणारा एकमेव नेता एकनाथ संभाजी शिंदे. आणि मला तरी असं वाटतं की असा हा आमचा नेता एकनाथरावजी शिंदे साहेब. 31 सीट लोकसभेच्या, 17 सीट आमच्या, त्यांच्या 31. गुलगुले चालून गेले. पंतप्रधान, मुख्यमंत्री कोण, मंत्री कोण ठरले, यादी झाली. पण शिंदे साहेब कॉन्फिडेंट सांगायचे काळजी करू नका, सरकार आपलं येणार आहे. खटाखट निर्णय, खटाखट. 1 रुपयात विमा, अर्ध तिकीट, महिलांना 1500. पंढरपूर जायचं असेल तर तीर्थयात्रा प्रवास. काय काय निर्णय नाही घेतले. शेतकऱ्यांकरता एवढे निर्णय घेतले की आज शासन आपल्या दारी. स्वतः साहेब आले. जळगाव जिल्ह्यामध्ये माझं चॅलेंज आहे पत्रकार बांधवांना, थोडंफार आमचंही चांगलं छापा. 2.5 वर्षात 17 वेळेस येणारा एकमेव मुख्यमंत्री आहे, त्याचं नाव आहे एकनाथ संभाजीराव शिंदे. प्रत्येक थर्मामीटर लावा. रात्री 3 वाजेपर्यंत काम करणारा एकच मुख्यमंत्री आहे, त्याचं नाव आहे एकनाथ संभाजीराव शिंदे. जिथे जिथे पाणी आलं, वादळ आलं नव्हे, ईर्ष्याची दरड पडली, तिथे पोलीस यंत्रणा सांगते की तुम्ही जाऊ नका मुख्यमंत्री महोदय. बीपी शुगर असताना रात्रीच्या 2 वाजेच्या अंधारात चढणारा एकमेव मुख्यमंत्री आहे, त्याचं नाव आहे एकनाथ संभाजी शिंदे. त्या माणसाचे आम्ही कार्यकर्ते आहोत, याचा आम्हाला गर्व आहे. अरे सत्तेसाठी 17ची 60, आमच्यासाठी एकच हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या आशीर्वादाने तयार झालेले आम्ही कार्यकर्ते आहोत.
त्यामुळे आम्हाला किती त्रास देणार येऊ द्या, आम्ही बी कच्चे गुरुचे चेले नाही आहे. डोक्यावरचे केसे गेले म्हणून म्हातारे समजू नका. अभी भी जान बाकी है, शेर अभी जिंदा है. त्यामुळे मी आपल्याला खात्री देतो, आप्पासाहेबांच्या सगळ्या बाजू सांगण्याचा 100% मुख्य नेत्यांकडे मी प्रयत्न करेल. उमेदवारीच्या बाबतीमध्ये 2च कॉम्पिटिशन आहे, एक नातनी आणि एक सून. मला लय टेन्शन आहे सासऱ्याला. आता काय करल, इकडे नातनीला सांभाळायचं का इकडे सुनेला सांभाळायचं. पण पोराने आता बिनविरोध बायकोलाच केलं. हे असं आहे, म्हणजे साधी गोष्ट नाही ती. पण आमची नातबाई पण साधी हुशार नाही, पण ती डॉक्टर आहे. तिने कबूल केलं की मी 2-3 दिवसाच्या वरती इथे येऊ शकत नाही. तू काय येऊ नको बेटा इकडे, तुझं भाषण लय आवडतं मला, तू भाषणच करत राह, आत्यालाच बोलत राह. एवढंच मी आपल्याला सांगतो. आता वेळ भरपूर झालेली आहे, पण खरंच हा दिव्य सोहळा पाहून मी पांडुरंगाला या ठिकाणी मनन करतो. पांडुरंग तर आप्पांच्या घरी आहे, 100 वर्षाची वारी जाण्याचं गाव आहे अंतुर्ली. मी पण 3-4 वेळेस वारीच्या वेळेस गेलो आप्पांचे वडील असताना. त्यामुळे पांडुरंगांचा वास त्या घरामध्ये निश्चितपणाने आहे. पांडुरंग त्यांना उदंड आयुष्य देव, बलदंड शक्ती देव. जो किशोरप्पा लाडवा येईल त्याचा सत्यानाश हो. जय महाराष्ट्र.